दिलीप चला सराव थांबवा आता थोडा मॅच सुरू करायची. देवीचा पाडा संघ टॉस विने आता कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या. तुम्हाला धाबा कंपल्सरी चेस करायचे आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब आपण म्हटल्यानंतर भरपूर मोठा ग्रुप आहे. सध्या याच मैदानामध्ये सराव सुद्धा करत असतात. देवीचा पाडा संघ टॉस विने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला मला वाटतं. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. मोठा विरुद्ध देवीचा पाडा जोड नंबर वर्सेस नवा पाडा. त्यानंतर खुल्या गाड्यातील 4 संघ उमेश 11 वर्सेस मात्रे बंधू आणि चौथी मॅच असेल NYCC वर्सेस प्रतीक 11. पाच ओव्हरची मॅच असेल कंपल्सरी चेसिंग आहे. चला शरद आपली फिल्डिंग लावून घ्या. फलंदाजीसाठी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल लक्षात घ्या. आयोजक जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा बघण्याला बंधन करून पहिली मॅच तुम्हाला पाहायला मोठा गाव विरुद्ध देवीचा पाडा. टॉस विन झाले देवीचा पाडा संघ. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता पण उमेश यांना 5 ओव्हरची मॅच असेल. चला मोठा गाव संघ आपली सलामी जोडी मैदान दाखल करायचे. दिलीपला तुम्ही पाहू शकता यष्टीरक्षक भूमिकेत आहेत. देवीचा पाडा संघाचे एक यशस्वी यष्टीरक्षक आहेत. रजिशन गुप्ता आणि उमेश जाधव पंचांच्या भूमिकेत आहेत. तर गणेश भोईर मॉर्निंग क्रिकेट क्लबचे मोठा गाव यांचं इथं आगमन झालंय. गणेश भोईर स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. गणेश भोईर सुद्धा मॉर्निंग क्रिकेट क्लब मध्ये आहेत. पहिल्या वर्षी ज्यावेळी आम्ही इथे संबोधन करण्यासाठी आलो होतो नक्कीच आमच्यासोबत भाऊ पाटील होते आणि गणेश भोईर यांनी सुद्धा त्या स्पर्धेला आम्हाला आमंत्रित केलं होतं. मोठा गाव विरुद्ध देवीचा पाडा तुम्हाला सामना पाहायला मिळतोय. सलामी जोडी मैदानात दाखल झाली. नितीन भोईर आणि तुषार भोईर सलामीला येत आहेत. बघायचं तुषार भोईर सलामीला आलेत. सुनील म्हात्रे कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. सुनील म्हात्रे उर्फ मामा
या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. सलामी जोडी आपण पाहतो. नितीन भोईर आणि तुषार भोईर सलामीला येतात आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शरद म्हात्रे. गुप्ता पंचांच्या भूमिकेत आहेत. उमेश जाधव. पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाही. पंचांची गेम ऑन. सलामी जोडी मैदान दाखल झाली. नितीन भोईर आणि तुषार भोईर. शरद म्हात्रे पहिले षटक घेऊन येतात. गेम ऑन. 5 षटकांची लढत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. यष्टेक्षक दिलीपला तुम्ही पाहतायत. शॉर्ट कव्हरला मधू आहेत. पण डिक्लेअर झोन तुम्हाला मागच्या मैदानामध्ये जेव्हा स्पर्धा होते तेव्हा डिक्लेअर झोन पाहायला मिळतं. शरद पहिला चेंडू आपण पाहतोय. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. उमेश जाधव यांचा इशारा देतोय. 2 धावा डिक्लेअर आहेत. 2 धावांनी खातं उघडले नितीन भोईरने. चांगली सुरुवात आपल्या पाहायला मिळते मोठागाव संघाकडनं. तो 2 ते 3 चेंडू पंचांकडे जमा करायचे. TTC लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळते. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2021 चे भव्य दिव्य आयोजन. सोबत खेळाडू सुद्धा आपण पाहिलं. नाश्त्याची व्यवस्था सुद्धा स्पर्धेत आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धाने आपला पाऊस सुद्धा पाहायला मिळतोय. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब स्पर्धा जेव्हा आयोजित करतो नितीन म्हात्रे तेव्हा पाऊस नक्कीच येतो. खरे आमचं 3रं वर्ष आहे. इथे मध्ये पंचांनी चेंडू न घोषित केलंय. 1+1 2 धावा. संख्या 4. पंचांनी नो बॉल घोषित केला आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. प्रत्येक नो बॉल फ्रीट असेल, लक्षात घ्या. भारत इंग्लंड कसोटी सामना पण पाहिजे तर भरपूर नो बॉल भारतीय संघाच्या गोलंदाज टाकलेत. 4 धावा झाल्यात. 19 नो बॉल टाकलेत भारतीय संघाने आणि 19 मधले कृष्णादा आपण पाहिलं तर 12 नो बॉल जसप्रीत बुमराहने टाकलेत. चार धावा धापक ऑल आउट सुद्धा झाला. कारण जो रूटची सुरेख बॅटिंग आपण पाहिली. 180 धावा नाबाद. शरद चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. शरदकडे प्रचंड वेग आहे. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. उमेश जाधव मेन पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. 5 धावा धापा कधी लागल्यात. पाच धावा पाऊस आपल्याला पाहायला मिळते. बागशा मैदान म्हटल्यानंतर 5 षटकात 40 धावा सुद्धा फायटिंग असू शकतात. 1 धाव वेगाने पूर्ण केलं ते तुषार भोईर आहेत. आता स्ट्राईक रोटेट झाले नितीन भोईरकडे. धावसंख्या 6. चार चेंडू आले. 6 धावा आपल्याला धावबाल कधी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू पाहावा लागेल. वाईटचा इशारा होतो. +1 एकूण 2 धावा मिळतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावबाल करावा लागलो त्या 8 धावा. दिलीप काहीतरी चर्चा करतात पंचांसोबत. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या. 8 धावा झाल्यात. चला सामना सुरू करा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 8 धावा झाल्यात. शरद गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. 2 धावा बघा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत.
दोन धावसंख्या पुढे सरकले. दुहेरी अंकामध्ये 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतील मोठा धावसंघाच्या. 5 चेंडू आतापर्यंत फेकले, 10 धावा शरदने खर्च केल्यात. तो 40-45 धावा भरपूर धावा होऊ शकतात कारण की डिक्लेअर झोन आहे. बरेचसे चेंडू डॉट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मैदानात जेव्हा स्पर्धा होते 10 धावा दापलकोती लागल्यात. मोठा का विरुद्ध देवीचा पाडा पहिलीच मॅच. हा सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो नितीन भोईरच्या बॅटमधनं. आता बघायचं पंचांचा इशारा काय ते. 2 धावा डिक्लेअर आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला इथे सभा. मोठा कौसंग प्रथम बंद देखील असताना बिनबाद 12 सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच आहे. शरदने पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्यात. स्वप्नील आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत खूप चांगली माहिती आम्हाला देत आहेत. या अगोदर सुद्धा स्वप्नील आमच्या बरोबर बऱ्याच वेळा राहिलेत. थोडीशी चर्चा करतायत. पंच 12 धावा झाल्यात. डिक्लेअरचं नक्कीच डिक्लेअर विषयी थोडीशी चर्चा करतायत. 12 धावा झाल्यात. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता GTC लाईव्ह. आज आपण पाहिलं तर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 74वा स्वातंत्र्य दिन साजरा आपण केला जरूर. आणि 15 ऑगस्ट म्हटल्यानंतर आपण पाहिल्याचं आज 5 वर्ष GTC लाईव्हला सुद्धा पूर्ण झालं. त्यामुळे त्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जल्पेश असतील, आशिष म्हात्रे असतील, सूरज असतील, आशिष भोईर असतील. खूप चांगली वाहिनी, खूप कमी वेळात भरपूर प्रसिद्धी मिळाली या वाहिनीला GTC लाईव्ह. आणि पाहता पाहता 5 वर्ष पूर्ण. पहिल्याच वर्षी ज्यावेळी वाहिनी ज्यावेळी सुरू झाली सर्व समालोचकांना सुद्धा आमंत्रित केलं होतं मोठा गावामध्ये. एक शॉर्ट रन आहे. 11 धावा आहेत. मग 11 धावा झाल्यात. नक्कीच पंचांनी थोडीशी चर्चा केली. मग अशी एक रन नव्हती. तर मधू येत आहेत दुसरे षटक घेऊन. 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. पंच वाईट चुकून करतायत. धावसंख्या 12. मोदू आले दुसरे षटक घेऊन. 5 ओव्हरची मॅच 12 धावा दाबलकोती लागल्यात. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये तुषार भोईर सेकंडला. मधू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाईट त्यानंतर डॉट आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू ऑप्शन असा बाहेर आहे. पंच उमेश जाधव यांचा वाईटचा इशारा येते. अजून एक धाव ऍड होईल मोठ्या संघाच्या खात्यात. 13 धावा आहेत. यावेळी मात्र बॅट सुद्धा स्केट झाली आहे बघा. तुषार भोईर. आता मला वाटतं तुषार भोईर यांना सुद्धा ग्लोव्हचा वापर करावा लागेल. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. धावसंख्या 15. आपल्याला स्वप्नील आमच्या सोबत आहेत. खूप चांगली माहिती देते स्वप्नील. ओमकार शेट्टे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आपल्याचे अप्रतिम समालोचक. 15 धावा धावपळी लागल्यात. गोलंदाज मधू गोलंदाजी मार्कवर. एक धाव मिळाली. धावसंख्या 16. 3 चेंडू झाले. 16 धावा झाल्यात. काही सिंगल डबलला बादशाहच्या मैदानात भरपूर महत्व आहे.
प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असतो. हा चेंडू तुम्ही पाहतायत फटका चांगला आहे मात्र बघायचं आहे पंचांचा इशारा काय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 18. धावा धावपल कधी लागल्यात बिनबाद. एक चांगली पार्टनरशिप तुषार भोर आणि नितीन भोर यांची. बघा मॉर्निंग यंगस्टरला विनंती असेल की चेंडू आणायला जायचंय. बघायचंय उमेश जाधव यांचा इशारा येतोय. फक्त 2 धावा आहेत. फटका चांगला होता नितीन भोर यांचा. धावसंख्या 20. बघा मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आमचे जे सहकारी चेंडू लवकर लवकर हारून द्या तुम्ही. 20 धावा झाल्यात. चेंडू तुम्ही लवकर लवकर दिला तर आपला वेळ कमी जाईल. बघा उमेश जाधव बघा 2 चेंडू आले तिकडनं पण. राजा जाधव सुद्धा भरपूर चांगली भूमिका बजावत आहेत. चेंडू लवकर लवकर आणून देत आहेत. मधू हा चेंडू वेगवान होता बघा. थोडीशी दुखापत होईल नक्कीच दिली. आपल्याकडे प्रचंड वेग आहे मधूकडे. 2 षटकाचा खेळ संपला आणि 10.0च्या सरासरीने 20 धावा धापड कधी तुम्हाला 12 मिळत आहेत. धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक होतं गोलंदाज जितू पाटील येत आहेत. तर जितू पाटील येत आहेत तिसरं षटक घेऊन. धावा झालेत. 2 षटकाचा खेळ संपला. जितू येत आहेत तिसरं षटक घेऊन. तिसरा फ्रेश गोलंदाज आपल्या बाहेर येतोय. पहिला चेंडू डॉट पडला. तुषार थोडस संघर्ष जरूर करतायत. नितीन मात्र चांगली बॅटिंग करतायत. तुषारला चांगली बॅटिंग करावी लागेल. 20 धावा झाल्यात. समोर देवीचा पाडा संघ त्यामध्ये मला 40-45 धावांचं टार्गेट मनामध्ये ठेवावं लागेल. एकच धाव. धावसंख्या 21. 2 चेंडू फेकलेत आतापर्यंत. जितून 1 धाव खर्च केले. 21 धावांची भागीदारी येते आपल्या पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दत्त तांडेल यांना सुद्धा पुन्हा श्रद्धांजली दिली आपण. बेतोडा फुटबॉल प्रत्येक खेळाडू ज्यांचं आज निधन झालं. 1 धावमध्ये रेग्युलर यष्टिरक्षक आहेत दिलीप. धावसंख्या 22. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावा डिक्लेअर आहेत. 24 धावा दाबल कधी लागलेत. 5 षटकांचा सामना. तिसरं षटक मार्ग असे 24 धावा झालेत. मोठागा विरुद्ध देवीचा पाडा दोन्ही आपण पाहिलं. डोंबिवली वेस्टचे संघ यानंतर नवापाडा विरुद्ध जुनी डोंबिवली असे 4 ग्रामीण संघात पाहू शकाल. त्यानंतर 4 शहरी 40+ संघ पाहू शकाल. चांगली गोलंदाजी आपल्या पायामध्ये. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिले जितू पाटीलने. चांगली गोलंदाजी. या जितूने वॉकलँडची स्पर्धा पण पाहिली. प्रभात चषक त्या स्पर्धेत 11 धावांचाही बचाव केला होता नारोलीच्या विरुद्ध. एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅकबोन आहे देवीचा पाडा संघाचा. आता मात्र ऑप्शनच्या भरपूरच बाहेर आहे. उमेश जाधव यांचा वाईट सेक्शन येईल. 1 ने धावसंघ पुढे सरकेल. 25 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते.
तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जितू पाटील. आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या बघा. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाले 27. मोठा गाव संघ प्रथम पुंजकर असताना 3 षटकात 27 धावा कुठल्यात. तर वाईट नो सुद्धा आपण पाहिले. अवांतर धावा तुम्हाला थांबावे लागतील या मैदानामध्ये ज्यावेळी तुम्ही खेळता. हातावरती नियंत्रण ठेवावं लागेल. तीन षटकात 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात मोठा गाव संघाच्या. ओमकार शेट्टी आमच्या सोबत आहेत. प्रसाद परब सर सुद्धा आहेत. ओमकार आपण पाहिलं तर जीटीसी ला सुद्धा 5 वर्ष पूर्ण आलेला आहे. आपण पाहिलं तर आज वाढदिवस सुद्धा आहे जीटीसीचा. 27 धावा राजू मात्रे आहेत. 4 षटकात 4 फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. हेच वैशिष्ट्य आणि जवळचा पाडा संघ जेव्हा जेव्हा खेळतो बऱ्याच वेळा चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तुषार भोईर सेकंडला पण पाहतोय आणि सेकंडला नितीन भोईर आहेत. राजू हा चेंडू पाहावं लागेल. पंचांना वाईट सेशन होते. +1 एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या 29. या धावा अडचणीत आणू शकतात देवीचा पाडा संघाला. कोणतीच धावा झाल्यात कारण सिंगल वाईटच्या धावा तुम्हाला मागात पडू शकतात ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग कराल. राजू हा चेंडू चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज राजू म्हात्रे. तुषार भोईर थोडंसं संघर्ष करतात कारण नितीन म्हात्रे सारखा आक्रमक फलंदाज अजूनही मोठा गाव संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. कारण तुमच्याकडे ते षटक कमी उरलेत. 11 चेंडू उरलेत. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. 2 धावा वेगाने पूर्ण करतात तुषार आणि नितीन भोईर. 31 धावांची भागीदारी आतापर्यंत रचली प्रथमेश आपण पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप बनावी लागेल 40+ माध्यमातून. 31 धावा झाल्यात. राजा जाधव सुद्धा आपली खूप चांगली भूमिका बजावत आहेत. त्यांनी सकाळी भरपूर सराव केलाय. सुरेख चेंडू बघा. विकेट सॅक्रिफाईस केले बघा तुषारने. नितीन भोईर आले आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागली कारण नितीन म्हात्रे सारखा फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये. 31 धावांची भागीदारी इथे रचली आहे. +40 क्रिकेटचा पण विचार केला ग्रामीणचा तर सर्वात मोठा इतिहास रचणारा खेळाडू नितीन म्हात्रे. वाकलनच्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर याच खेळाडू 3 चेंडूमध्ये 21 धावा कुठण्याचा विक्रम आहे. तिन्ही नो बॉल आणि तिन्ही चेंडूवरती षटकार ठोकले होते नितीन म्हात्रेने आणि मॅच जिंकून दिली होती मोठा गाव टीमला. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशिरा दाखल झालाय आणि हे चित्र वारंवार आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील असं नाहीये कारण 3 चेंडूमध्ये 21 धावा हा इतिहास आहे नितीन म्हात्रेच्या नावावरती. अनेक विक्रम आपण निलेश म्हात्रेच्या नावावरती पाहिलेत आणि त्यांचेच भाऊ तुम्ही पाहतात 40+ मध्ये नितीन म्हात्रे. राजू गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. पंचांचा इशारा 2 धावा डिक्लेअर आहेत कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 33. 4थं षटक मार्गस्थ 33 धावा झाल्यात. राजू गोलंदाजी मार्कवर. नो बॉल +1 एकूण 2 धावा मिळते आणि येणारा चेंडू फ्रीट असेल.
35 धावा झाल्यात. येणारा चेंडू फ्रीट असेल. फ्रीट चेंडू होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीत. बघा एक धाव तर पूर्ण आली. एकच धाव मिळते. दोन धावामध्ये पण रमा धावले नाही. दोन धावा पूर्ण झाल्यात. एक्केचाळीस धावा झाल्यात. 41 धावा झाल्यात. एक धावमध्ये धावसंख्या 42. नितीन म्हात्रेला मोठे फटके मारावे लागतात. त्याच्या खेळासाठी ते जाणले जातात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तीन चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 42 धावा झाल्यात. जितू इथे मात्र फटका चांगला मात्र बघायचं पंचांचा इशारा काय. 2 धावा डिक्लेअर आहेत. .44 44 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जुने डोंबीचे कॅप्टन टॉस साठी यायचे. नौपडाचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. जुने डोंबिवली संघ वाईटचा इशारा होतो. ऑप्शनचा थोडासा बाहेर चेंडू होता. 45 धावा झाल्यात. वाईट धावावरती तुम्हाला कंट्रोल थोडंसं करावं लागेल. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय नितीन म्हात्रेच्या बॅट मधनं. बघा पंचाचा निर्णय काय तो. दोन धावा मिळतात. 47 47. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे जुनी डोंबिवलीच्या कॅप्टनला आम्ही विनंती होतो टॉस साठी या. जुनी डोंबिवली वाईटचा इशारा होतो. धावसंख्या 48. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हर्सच्या वरून. 2 धावा डिक्लेअर आहेत. लक्षात घ्या. 50 कंप्लीट. 5 षटकांचा खेळ संपलाय. 10.00च्या सरासरीने 50 धावा कुठल्याच मोठा गाव संघाने. आणि लक्ष असेल कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे देवीचा पाडा संघाला 51 धावा या कराव्याच लागतील. गणेश भोईर सुद्धा मला वाटतं इन ऍक्शन मध्ये आहेत मोठा गाव संघामध्ये फिल्डिंग साठी. खूप चांगली बॅटिंग केली खास करून नितीन भोईरने. एक विकेट जरूर मिळाली ती धावचीच्या स्वरूपात. विकेट सॅक्रिफाईस केलेली तुषार भोईरची. 50 धावा झाल्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ही स्पर्धा तुम्ही पाहतायत मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2021. एक दिवसीय स्पर्धा मात्र बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या दुसऱ्या क्रमांकी प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा. खूप चांगले मोमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासवासी पार्वतीबाई वामन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री विकास वामन म्हात्रे याच करून सन्मानचे नेते उपस्थित झालेले आहेत. चला मोठा संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आपण. तर 51 धावांचं लक्ष आहे आणि 51 धावांचा पाठलाग देवीचा पाडा कसा प्रकारे करेल. या धावांचा पाठलाग करेल की त्यापासून त्यांना रोकेल मोठा गाव संघ या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. अतिशय प्रथमच प्रसाद परब सर यांच्याकडे.
हॅलो. थँक्यू नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एक दिवसीय वन डे फिनिश क्रिकेट टुर्नामेंट आणि स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. पहिला सामना पहिलं सत्र इथे संपलंय. मोठागाव संघाने चांगली फलंदाजी केली. खास करून या पॅक ग्राउंडमध्ये सहसा असं चित्र पाहायला मिळत नाही. जेमतेम 30 ते 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात, पण इथे मात्र चांगली धावसंख्या रचली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि 51 धावसंख्येचं लक्ष देवीचा पाडा संघाच्या समोर इथे उभारलंय. मोठागाव संघाने पहिल्या सत्रामध्ये 50 धावा कुटत असताना. तर पुढच्या सामन्याचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघनायकांना मी इन्व्हाइट करतोय. ताबडतोब यायचे नाणेफेक करण्यासाठी. जुळडोंबिवली संघाचे संघनायक आणि नवापाडा संघाचे संघनायक त्वरित रिपोर्ट करा, जेणेकरून आम्ही लगेचच नाणेफेकी ते संपन्न करू. मॉर्निंग क्रिकेट क्लब पंचांच्या भूमिकेत उमेश जाधव आणि राजीव सेन गुप्ता उर्फ विकी काम पाहत असताना. त्यानंतर आपण पाहू शकणार आहात खुल्या गटातले एकूण 4 संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. हॅलो. तर जुळडोंबिवली संघाचे संघनायक इथे उपस्थित होत आहेत. नितीन जोशी यांना विनंती करतो आपण व्यासपीठासमोर यायचंय. नितीन जोशी. देवीचा पाडा संघाच्या समोर लक्ष आहे ते 51 धावेंचं 10.20च्या गतीने या धावा त्यांना जमाव्या लागतील प्रति षटकामागे, तरच या विजयी लक्षाकडे ती कूच करू शकतात, वाटचाल करू शकतात. बघायचं आहे इथे मात्र कशा प्रकारे सुरुवात करणार, कारण चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली. पहिलं षटक शरदचं, त्यानंतर मधू, जितू, राजू आणि पुन्हा एकदा जितू. जितूचे 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला. खूप चांगली गोलंदाजी केली. जितूने 2 षटकात जर उल्लेख केला तर धावा खर्च केला तर एकूण 20. राजूचं 1 षटक 10 धावेंचं, मधूचं 1 षटक 9 धावेंचं आणि पहिलं षटक आपण जर बघितलं शरदचं तर 11 धावेंचं पाहायला मिळालं. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट फ्रॉम मॉर्निंग क्रिकेट क्लब. बाक्षाचं मैदान म्हटल्यानंतर अत्यंत जुनं नाव आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि एक वारसा लाभला या मैदानाला. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चितच जेवढे उपक्रम राबवले जातात, कार्यक्रम केले जातात, ते या सर्व मैदानाने हा इतिहास आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडला जितू आणि त्याच्यासोबत आले फलंदाजी जातो दिलीप. ऑल द बेस्ट. पहिल्या चेंडू राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ गुडलेन, चांगला फटका ऑन दी अप, लाजवाब टायमिंग, पण एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेणार का बघायचं. कॉल देऊन धावेसाठी धावची संधी आणि इथे नितीन कडून चूक. 2 धावा किती तन्मयतेने पूर्ण केल्या आहेत. चेंडू तुम्ही पाहू शकता झाडाला लागून आतमध्ये आला. हीच खासियत आहे या बाक्षा मैदानाची. अत्यंत ऐतिहासिक आणि वैभवशाली असं हे मैदान आणि 2 धावेने जितू इथे खातं ओढतोय. थोडंसं ओव्हर पिच, लिडिंग एज आणि गणेश भोईर एसटीच्या मागे चेंडू कव्हर करतात. गोलंदाज महेंद्र. नेक्स्ट बॉल डॉट. थांबून एक्झिक्यूट केल्या. क्षेत्ररक्षक समोर तिथे गोलंदाज तिथे होते, पण त्याच्या मागे चेंडू निघून जातोय. बॅकअप चांगला येते. डीप मधून पुष्कर तिथे येत आहेत आणि तोपर्यंत जितू स्ट्राईक रोटेट करतो. पहिल्यांदाच दिलीपकडे धावसंख्या अंकित झाली एकूण 3. चांगलं कॉन्टेस्ट रन बॉल इक्वेशन आपण जर पाहिलं तर आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतंय. महेंद्र ब्लॉक होलचा चेंडू तर ऑन साईडला खूप चांगलं एक्झिक्युशन ऑन साईडला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक मिडॉनला चेंडू कव्हर करतात. नितीन मिळते फक्त 1च धाव. या 50 धावेंचं संरक्षण करण्यासाठी मात्र पहिलं षटक महेंद्रच्या हातात सोपवलंय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ओ लाजवाब लाजवाब चेंडू. काय यॉर्कर लाईनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर मागे जाण्यासाठी जितू सारख्या फलंदाजाला भाग पाडलं आणि 2 पाय आणि बॅटच्या मधून चेंडू निघून जातोय. या षटकातला निर्णायक चेंडू. सुपर बॉलिंग इन द फर्स्ट ओव्हर.
फुलटॉस आहे, ऑन साईडला प्लेस केलाय. स्क्वेअर एला क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांना बीट करून चेंडू मागे निघून जातोय. उमेश जाधवचा सिग्नल येतोय. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धाव्यांसाठी आणि 2 धावांच्या मदतीने धाव संख्या अंकित झाली. एकूण धाव फलकावर 6 धावा. जीटीसी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला नितीनने, ग्लोबल टेनिस क्रिकेटला आज 5 वर्ष या संघटनेला, या चॅनलला पूर्ण होतात. त्याबद्दल त्या सर्व त्यांच्या टीम मेंबर्स आणि प्रोप्रायटरचं मनपूर्वक अभिनंदन. जल्पेश, सूरज आणि आशिष, उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो. चला, टॉस साठी मी पुन्हा इन्व्हाइट करतोय जुरू डोंबिवली आणि नवापाडा. कॅप्टनने रिपोर्ट करायचं लवकरात लवकर. नितीन जोशी, आपण रिपोर्ट करा लवकरात लवकर. चूक होते, थोडेसे स्किड झाले, पण 40 प्लसचे सर्व खेळाडू आवर्जून उल्लेख करेन की सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. पण आपण आता तारुण्यात नाही आहोत. वय आपलं तर थोडं पुढे चाललंय, सिनियर सिटीजनकडे आपण वळत आहोत. पण अशा मोमेंटला स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. क्रिकेट सुद्धा खेळणं. वाईट सुद्धा चेंडू तिने मात्र कॉल केलंय पंचांनी. तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले. गणेश भोईर कशा प्रकारे बघा स्केट झाले. प्रथमेश मला सांगतायत सडनली अनएक्सपेक्टेड, आणि गणेश भोईर लँड झाल्यानंतर इथे फलंदाजाने एक धाव चोरून पूर्ण केली आहे आणि वाईट सोबत एक धाव. अशा धावफलकावर षटक क्रमांक दुसरा स्वतः नितीन भोईर. नितीन म्हात्रे. ओ, चेंडू उंच गेलाय. बघायचं हा फटका किती लांब जाणार आणि पंचांचा सिग्नल. व्हाट अ शॉट फ्रॉम जीतू. षटकार. And first six of the tournament. चेंडू मध्ये व्हाट अ शॉट. अजून एक चांगला फटका. लाजवाब टायमिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पंच सिग्नल करतायत आणि 2 धावा. जीतूने रौद्र रूप धारण केलंय नितीन म्हात्रे सारख्या खेळाडू समोर, जो या सगळ्या संघाचा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. अशा मोमेंटला चांगला अटॅक करत असताना त्यामुळे एक्झिक्यूट केले क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत एकदा तो कंप्लीट झाली. सुरू घेणार का बघायचं. यस, इथे कॉल दिलाय. जीतूसाठी धावचे धोक्याची संधी होती, मात्र तुम्ही पाहू शकता फेक चांगली झाली होती. धोका पत्करला आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. धाव संख्या वेगाने पुढे सरकते. प्रति षटकामागे 10.20 ची गती आहे. आतापर्यंत अंकित झाले एकूण 18 धावा. यामध्ये षटकार जो आपण पाहिला अत्यंत डोळ्यांचं पारणं फेडणारा. बागशाळेचं मैदानी षटकार हे खूप कमी चित्र पाहायला मिळतं, खूप रेअरली पाहायला मिळतं. चौकार आणि षटकार पाहायला मिळतच नाही. त्यामुळे मगाशी नितीनने जो उल्लेख केला की सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं आणि तीच लाईफ लाईन क्रिकेटची. 18 ऑन द बोर्ड. लास्ट 3 टू गो. ऑन साइड चांगलं टायमिंग. ओव्हर पिच डिलिव्हरी एक्झिक्यूट केलाय. 1 मोर बिग हिट अँड इट्स अ मायटी ह्यूज हिट. 6 रन. व्हॉट अ बॅटिंग. पॉवर पॅक बॅटिंग फ्रॉम जीतू. तुटून पडलाय आणि इथे मात्र आपल्या मनगट असली ताकद, क्षमता ती दाखवून देतो आपल्या बॅट मधून. सुपर बॅटिंग. 50 धावसंख्येचा 51 धावसंख्येचा पाठलाग किती करायचा अशा मोमेंटला काय सुरुवात केली आहे. पहिल्या षटकात निश्चित म्हणे किंवा पूर्णपणे थांबवून ठेवलं होतं महेंद्रने, पण या षटकात तब्बल धावांचा रतीप टाकलाय. पाऊस जरी थांबला असेल पण इथे मात्र धावांचा पाऊस थांबत नाहीये जीतूच्या बॅट मधून. हो, चांगला चेंडू. आता मात्र चेंडू ओव्हर द विकेट टाकत असताना चांगला चेंडू हाताळलाय. अनुभव खूप दांडगा आहे नितीन म्हात्रे. धावसंख्या अंकित झाली एकूण 24 धावा. ओव्हर द विकेट नितीन. ऑन साइडला चेंडूला प्लेस केलं. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. दुसरा घेणार का बघायचंय. इथे मात्र घातक होऊ शकते. मागे परत आहेत आणि फलंदाजाला बाद व्हावं लागणार. जीतूला वाटलं की आपण पोहोचू शकत नाही. आपले पाय मागे खेचले आणि दिलीपला इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे आणि पहिलं विकेटचं इथे पतन होते. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 25 धावा धाव फलकावर. 51 धावसंख्येचा पाठलाग किती करत असताना अजूनही 26 धावींची आवश्यकता मैदानावर. ती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना देवीचा बळा संघाला.
संघाच्या माध्यमातून सातत्याने मैदानावर सराव करत असतात. बागशाळीचं मैदान अत्यंत वैभवशाली ऐतिहासिक असं हे मैदान. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे उपक्रम, जे जे कार्यक्रम केले जातात ते सर्व या मैदानांनी पाहिलेले आहेत. सत्तावीस धावा, 2 गडी बाद, स्ट्रायकिंग एंडला जीतू. स्लोअर चेंडू, गुड बॉलिंग, चांगला चेंडू, अपील होत आहे, स्ट्रॉंग अपील पंचांकडे, राजीव सेनगुप्ताकडे, आणि पंचांचा डिसिजन नॉट आउट. व्हेरी गुड किपिंग. एसटीच्या मागे या संघाचा सगळ्यात महत्वाचा खेळाडू मास्टर ब्रेन उभा आहे. आणि ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकात नितीन भोईरला इन्व्हाइट केलं, नितीन मात्र जबरदस्त गोलंदाजी केली, पूर्णपणे स्ट्रगल करायला लावतोय तो म्हणजेच फलंदाजांना. स्लोअर चेंडू थांबून एक्झिक्यूट केले, चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, बघायचा आहे चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जाणार की आतमध्ये येणार, आणि चेंडू आतमध्ये येतोय. धावून 2 धावा इथे पूर्ण केल्यात फलंदाजांनी. हेच वैशिष्ट्य आहे बागशाळीच्या मैदानावरचं की चेंडू एक्झॅक्टली फिनिश होतो की नाही याची वाट बघावी लागते फलंदाजांना. आणि जर चेंडू कंपाऊंडच्या बाहेर गेला, त्या भिंतीच्या पलीकडे गेला, तरच 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतात. स्कोर मोज ऑन 29, 29 धावा धाव फलकावर. फास्टर वन, चेंडू हवेमध्ये, नेक्स्ट टाइम फटका, आणि एकच धाव मिळेल चेंडूवर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि तिसऱ्या षटकात धावसंख्या 30 धावा धाव फलकावर. आता मात्र पूर्णपणे कंट्रोल मिळवलाय तो म्हणजेच नितीन भोईरने. काय चेंडू हातालेत, काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात अवघ्या 6 धावा होत्या, पण नंतरचं षटक जर आपण बघितलं नितीन मात्र खूपच मागडं 2 षटकार पाहायला मिळाले, 1 डबल पाहायला मिळाला, आणि त्याच कारणास्तव धावसंख्या 2 षटकाकर खूप चांगली पाहायला मिळाली होती. पण नंतर षटक जर आपण बघितलं तर फक्त अवघ्या 6 धाव्यांचं 5 धाव्यांचं टाकलंय ते म्हणजेच गोलंदाज नितीन भोईरने. गुड बॉलिंग. महत्वाचा दुवा. चला टॉस साठी पुन्हा इन्व्हाइट करतोय नितीन, आपण यायचंय व्यासपीठावर. निजो डोंबोली कॅप्टन आणि नवापाडा कृष्णादा आपला कॅप्टन आपण पाठवा, कारण 2 षटकं फक्त शेष आहेत आणि नंतर आपण लगेचच नवीन सामना इथे सुरू करणार आहोत. बबलू मात्रेंचं आगमन, मनपूर्वक स्वागत. तो ब्लॉक होलचा चेंडू, गुड बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर फ्रॉम महेंद्र. Score was on 31. 11 ball and 20 runs to win. Oh,
लाजवाब चेंडू. संगणकाने महेंद्रच्या हातात चेंडू पुन्हा धक्का दिल्याचं उत्तर देत असताना सुपर बॉलिंग जखडून ठेवलंय मैदानावर. पण खरी परीक्षा तेव्हा असेल जेव्हा जितू स्ट्राईकवर येतील. चांगले चेंडू हातात आहेत महेंद्र दुसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये. ओ लाजवाब, काय भन्नाट वेग, सुपर बॉलिंग पूर्णपणे जखडून ठेवलंय. अजिबात संधी देत नाहीये फात खोलण्याची, कारण आता मात्र गरज आहे त्या मोठ्या फटक्यांची. ती म्हणजे देवीच्या पाडा संघाच्या फलंदाजांना. मैदानावर इथे मात्र तुम्ही पाहतात फलंदाज गिरीश स्ट्रगल करतोय. लोड फुलटा चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय आणि जितूला मात्र कुठलाही रस नाही दुसऱ्या घेण्यासाठी. 1000 समाधान मानावं लागतं, कारण जितूला स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करायचं आणि तेच मात्र झालंय. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती. एकूण 30. धावसंख्या 33 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला जितू, चांगला कॉन्टेस्ट आता बघायचं आहे. ही मात्र परीक्षा असणार आहे महेंद्रसाठी, कारण जितू स्ट्राईक एंडला आलाय. महेंद्र पुढचा चेंडू राऊंड विकेट. ओ इनसाइड एज, बिग विकेट, बिग ब्लो. इथे मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटवून टाकले गोलंदाज महेंद्रने. आपल्या संगणकाने आपल्याला दाखवलेला विश्वास इथे सार्थ ठरवत असताना एक महत्वाची विकेट मिळवून दिली आणि सामन्याची पूर्णपणे हवाच काढली आहे ती गोलंदाज महेंद्रने. बघा प्रत्येक खेळाडू जवळ येतोय आणि अप्रिशिएट करतोय त्याच्या गोलंदाजीबद्दल, त्याच्या कामगिरीबद्दल. सुपर बॉलिंग. मोठा गाव संघ आता मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल, जीव भांडत पडला असेल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण जितू सारखा खेळाडू मात्र बाद होतोय. 26 धाब्यांची जबरदस्त इनिंग जितूने पेश केली. अँड 1 to go. एक चेंडू शिल्लक आहे षटकातला आणि एकूण 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सात चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. 33 ऑन द बोर्ड. प्रथमेश माझ्यासोबत, त्याचं सुद्धा खास करून अभिनंदन, कारण खूप ऊन पावसाळे पाहिलेत ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. 5 वर्षाचा एक अप्रतिम प्रवास, एक स्ट्रगल करणारा प्रवास, पण स्ट्रगल करत असताना यशस्वीच्या शिखरावर जाऊन विराजमान झालेत. ओ चेंडू लेग लान्स करायचा होता, मागे जातो चेंडू, पंच वळतात आमच्याकडे. खूप वेळानंतर इथे मात्र हात समांतर करत असताना उमेश जाधव सिग्नल करतायत, ते म्हणजेच व्हाईट बॉल. उमेश ओव्हर कंप्लीट. ओके, ओव्हर कंप्लीट झालेली आहे. तर षटक संपली ते 4 आणि धावा पाहता तुम्ही धावफलक नक्की जरा ते एकूण 33. 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. निर्णय षटक घेऊन गोलंदाजीत हरेश. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज बघत आहोत गिरीश, आणि गिरीशच्या सोबत आता मात्र त्याच्या आतमध्ये आलाय 5व्या क्रमांकावर बॅट्समन नेम. बॅट्समन नेम प्लीज. रमाकांत. पहिला चेंडू निर्धाव. सामना तर पूर्णपणे झुकलाय तो मोठा गाव संघाच्या बाजूने. तो चांगला चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग. अपील पंचांकडे कॉड बिहाइंड साठी नितीन मात्रे करत असताना राजीव सेन गुप्ता पंचांच्या भूमिकेत. रबर बॉल क्रिकेटची मजा सर्व आमचे लाडके रसिक घेत असताना, आणि बागष्ट्याचं मैदान आणि रबर बॉल क्रिकेट आणि पावसाचं येणं हे मात्र लिहिलेलंच असतं. ओव्हर द विकेट. पुढे खेळायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. ही काळ्या दगडावरची जणू काही रेग आहे. रबर बॉलचं क्रिकेट स्पर्धा आणि खास करून मॉर्निंग क्रिकेट मागच्या 3 वर्ष आपण हे चित्र बघतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जेव्हा क्रिकेट स्पर्धा रबर बॉलची आयोजित केली गेली, पावसाचं आगमन झालं आहे आणि ते सुद्धा चित्र तुम्हाला पाहायला मिळते या कॉन्क्रीट विकेटवर. ओ गुड बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू, अजून एक डॉट. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम हरेश. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. पंच
पंचांची खूप चांगली भूमिका पार पाडत असताना राजीव सेनगुप्ता आणि उमेश जाधव. अजून एक डॉट, वन मोर डॉट. मागे जातोय चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू. बघायचंय निर्धाव षटक इथे हाताळणार का, एक विक्रम प्रस्थापित करणार का हरीश. चेंडू हवेमध्ये ऑन साईडला प्लेस केलाय आणि इथे फलंदाजांनी जणू काही धाव इथे पूर्ण झाली नाही, त्यामुळे मेडन ओव्हर म्हणायला हरकत नाहीये. मेडन षटक हाताळलंय ते गोलंदाज हरीशने. अभिनंदन. पहिलं मेडन षटक या स्पर्धेतलं हरीशच्या नावावर. आणि असं वाटत होतं की दुसऱ्या षटकापर्यंत सामन्याला कलाटणी मिळते की काय जितूच्या बॅटिंगने, पण नंतर मात्र तिसऱ्या षटकात नितीन भोईरने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, अवघ्या 5 धावा खर्च करत असताना अत्यंत कंजूस गोलंदाजी केली आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. महेंद्रचं दुसरं षटक आणि महेंद्रने महत्वाची विकेट जितूला बाद केलं आणि तिथून मात्र सामना पूर्णपणे झुकला तो मोठागाव संघाच्या बाजूने.